कर्क राशी 18 ते 24 मे 2026 साप्ताहिक राशीफल। कर्क राशीच्या व्यक्ती या मनाने अतिशय कोमल, भावनिक आणि कुटुंबप्रिय असतात। त्यांच्या मनात प्रेमाचा अथांग सागर असतो, पण त्याचवेळी त्यांना स्वतःच्या भावना सहजपणे व्यक्त करता येत नाहीत। चंद्र हा तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे तुमच्या मनात सतत विचारांचे तरंग उडतात। कधी अतिशय आनंदी तर कधी अचानक शांत आणि एकांतप्रिय होण्याची तुमची प्रवृत्ती असते। तुम्ही कोणावर प्रेम केले तर मनापासून करता आणि एकदा कोणाला आपले मानले की त्यांच्यासाठी कोणतीही गोष्ट करण्यास मागे हटत नाही। त्यामुळेच अनेकदा लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात, पण या सगळ्यातही तुमच्या मनातली माया आणि संवेदनशीलता कधी कमी होत नाही। कर्क राशी 18 ते 24 मे 2026 हा आठवडा भावनांचा, अंतर्मनातील बदलांचा आणि नव्या संकेतांचा ठरणार आहे। या काळात तुमच्या जीवनात काही अशा घटना घडू शकतात ज्या तुम्हाला आतून खूप काही शिकवून जातील। चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे तुमच्या मनात काही वेळा अस्वस्थता निर्माण होईल, पण त्याचवेळी विश्व तुमच्यासाठी काही नवीन दारे उघडत असल्याचे संकेतही मिळतील। हा काळ फक्त बाहेरच्या बदलांचा नाही, तर तुमच्या विचारसरणीतही मोठा बदल घडवणारा असेल। या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला एखादी जुनी आठवण किंवा जुना व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचे संकेत दिसू शकतात। काही कर्क राशीच्या लोकांना अचानक एखादा फोन, मेसेज किंवा भेट होऊ शकते, ज्यामुळे मनात दडवलेल्या भावना पुन्हा जाग्या होतील। सुरुवातीला मन गोंधळून जाईल, पण हळूहळू तुम्हाला समजेल की प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवण्यासाठीच पुन्हा समोर येत आहे। कामाच्या बाबतीत हा आठवडा संमिश्र राहील। जे लोक नोकरीत आहेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात। वरिष्ठ व्यक्ती तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील। काही वेळा तुम्हाला असे वाटेल की तुमच्या मेहनतीचे योग्य कौतुक होत नाही, पण निराश होऊ नका। या काळात तुमची शांतता आणि संयमच तुमची खरी ताकद ठरेल। व्यवसाय करणाऱ्या लोकांना एखाद्या नवीन योजनेबद्दल विचार करण्याची संधी मिळेल। आर्थिक बाबतीत अचानक खर्च वाढू शकतो, विशेषतः घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित गोष्टींवर पैसा खर्च होण्याची शक्यता आहे। प्रेमजीवनात मात्र हा आठवडा अत्यंत खास संकेत देतो। ज्यांच्या आयुष्यात आधीपासून कोणीतरी आहे त्यांच्यातील नाते अधिक भावनिक आणि गहिरे होऊ शकते। एखादी जुनी गैरसमजूत दूर होईल। काही लोकांना आपल्या जोडीदाराकडून अनपेक्षित प्रेम किंवा काळजी मिळेल, ज्यामुळे मन भरून येईल। पण अविवाहित लोकांसाठी हा काळ थोडा गूढ राहू शकतो। कोणीतरी तुमच्याकडे आकर्षित होत आहे, पण ते लगेच स्पष्ट होणार नाही। विश्व तुम्हाला योग्य वेळ येईपर्यंत थांबण्याचा संकेत देत आहे। कुटुंबाच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल। घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते। आई-वडिलांचे आरोग्य किंवा त्यांच्या भावना समजून घेणे गरजेचे ठरेल। तुमच्या एका छोट्या निर्णयामुळे घरातील वातावरण सकारात्मक होऊ शकते। काही कर्क राशीच्या लोकांना घर बदलणे, नवीन वस्तू खरेदी करणे किंवा घराच्या सजावटीकडे लक्ष देण्याची इच्छा निर्माण होईल। आरोग्याच्या दृष्टीने मानसिक थकवा जाणवू शकतो। झोप पूर्ण न होणे, सतत विचार करणे किंवा जुन्या गोष्टी मनात ठेवणे यामुळे डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवू शकतो। त्यामुळे स्वतःला थोडा वेळ देणे आवश्यक आहे। समुद्रकिनारा, पाऊस, शांत संगीत किंवा निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यास मनाला खूप शांती मिळेल, कारण कर्क राशीच्या लोकांचे मन निसर्गाशी खूप जोडलेले असते। या आठवड्यात विश्व तुम्हाला एक मोठा संदेश देत आहे। तुमच्या भावना ही तुमची कमजोरी नाही, तीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे। अनेक वेळा तुम्ही स्वतःलाच कमी समजता, पण तुमच्या मनातील प्रेम, माया आणि समजूतदारपणा ही अशी देणगी आहे जी प्रत्येकाकडे नसते। त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा। काही गोष्टी उशिरा मिळतील, पण त्या कायमस्वरूपी आनंद देऊन जातील। 18 ते 24 मे 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यात शांतपणे काही मोठे बदल घडवून आणणारा ठरेल। बाहेरून सर्व काही साधारण दिसेल, पण आतून तुमचे मन एका नवीन प्रवासासाठी तयार होत असेल। काही संकेत स्वप्नातून मिळतील, काही योगायोगातून, तर काही लोकांच्या शब्दांतून। फक्त मन शांत ठेवा आणि विश्वावर विश्वास ठेवा, कारण कधीकधी चंद्रप्रकाशातच जीवनाचे खरे मार्ग दिसू लागतात। कर्क राशीसाठी 18 ते 24 मेचा हा काळ फक्त साधा आठवडा नसून आयुष्याला नव्या दिशेने घेऊन जाणारा एक सकारात्मक वळण ठरू शकतो। अनेक दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता, सततचे विचार आणि माझ्यासोबतच असे का घडते हा प्रश्न आता हळूहळू दूर होऊ लागेल, कारण या आठवड्यात ग्रहांची ऊर्जा तुमच्या मनाला एक वेगळी शांतता आणि आत्मविश्वास देणार आहे। ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या त्या हळूहळू मार्गी लागू लागतील
आणि तुम्हाला जाणवेल की विश्व तुमच्यासाठी काहीतरी मोठी योजना तयार करत आहे. कर्क राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात, पण त्यांच्या मनात भावनांचे प्रचंड वादळ सुरू असते. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेण्याची तुमची सवय असते. पण या आठवड्यात तुम्ही स्वतःमध्ये एक नवीन बदल अनुभवाल. लोक काय म्हणतात यापेक्षा मला काय योग्य वाटते याची तुम्ही अधिक महत्त्व द्यायला सुरुवात कराल. हा बदल तुमच्या आयुष्यात खूप मोठे सकारात्मक परिणाम घेऊन येईल. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळे तेज दिसून येईल. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतील, तुमच्या कल्पनांचे कौतुक करतील. जे लोक आधी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करतील. विशेषतः कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिमा मजबूत होईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून मदत किंवा मार्गदर्शन मिळण्याचेही संकेत आहेत. आर्थिक बाबतीत हा आठवडा आशादायक दिसतो. अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. काही लोकांना थांबलेले पैसे परत मिळतील, तर काहींना नवीन कमाईचा मार्ग सापडेल. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर विश्व तुम्हाला धाडस करण्याचा संकेत देत आहे. छोट्या पावलांनी सुरुवात केली तर पुढे मोठा फायदा मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप प्रेरणादायी राहील. अभ्यासात लक्ष वाढेल आणि एखादी नवीन गोष्ट शिकण्याची उत्सुकता निर्माण होईल. स्पर्धा परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ सकारात्मक आहे. मेहनतीचे फळ थोडा उशिरा का होईना पण नक्की मिळेल. प्रेमजीवनात या आठवड्यात एक सुंदर ऊब जाणवेल. जे लोक नात्यात आहेत त्यांच्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. काही लोकांना आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याची योग्य वेळ मिळू शकते. अविवाहित लोकांसाठीही हा काळ खास आहे. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात शांतपणे प्रवेश करू शकते आणि तिच्या उपस्थितीमुळे तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येईल. घरातील वातावरणही सकारात्मक राहील. एखादी आनंदाची बातमी, छोटा समारंभ किंवा कुटुंबासोबत घालवलेले सुंदर क्षण तुमच्या मनाला खूप समाधान देतील. विशेषतः आईकडून किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून मिळणारे आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरतील. या आठवड्यात एक विशेष गोष्ट घडू शकते. तुम्हाला अचानक एखाद्या जुन्या स्वप्नाची आठवण होईल. जे स्वप्न तुम्ही परिस्थितीमुळे बाजूला ठेवले होते ते पुन्हा पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल. विश्व तुम्हाला सांगत आहे की अजूनही उशीर झालेला नाही. तुमच्यात जी ताकद आहे, जी परिस्थिती बदलू शकते. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांतता वाढेल. ध्यान, प्रार्थना किंवा निसर्गात वेळ घालवणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. पाण्याशी संबंधित गोष्टी जसे पावसाचा आवाज, नदी, समुद्र किंवा शांत संगीत तुमच्या मनातील नकारात्मकता दूर करतील. या आठवड्याचा सर्वात मोठा संदेश असा आहे, तुमच्या आयुष्यात आता प्रकाशाची सुरुवात होत आहे. कदाचित सगळे बदल एकदम दिसणार नाहीत, पण विश्व हळूहळू तुमच्या बाजूने गोष्टी फिरवत आहे. ज्या गोष्टी तुमच्यापासून दूर गेल्या त्या तुमच्यासाठी नव्हत्या आणि जे आता तुमच्याकडे येत आहे ते तुमच्या आयुष्याला अधिक सुंदर बनवण्यासाठीच येत आहे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, मनातील भीती सोडा आणि पुढे चालत राहा. कारण या आठवड्यात नशिबाचे दरवाजे तुमच्यासाठी शांतपणे उघडू लागले आहेत.